नमस्कार सर्वांना, विजनजीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, सिंधुदुर्ग हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोकण प्रशासकीय विभाग, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, साल्हेर या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती? साल्हेर बघा हे पर्वत शिखर आहे, यांची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? बघा, साल्हेर बघा या शिखराची उंची पहा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 1567 मीटर, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गाळणा डोंगर पहा धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 4 पहा, अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या अहमदनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सीना नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान बघा सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी प्रामुख्याने धावते। प्रश्न क्रमांक 6 पहा, भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भंडारदरा बघा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्गा गोवा बघा हे प्रमुख बंदर खालीलपैकी मार्गा गोवा हे बघा एक प्रमुख बंदर आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मार्गा गोवा बघा हे प्रमुख बंदर गोवा या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांची स्तूप बघा हे प्राचीन बौद्ध स्तूप आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सांची येथील बघा प्राचीन बौद्ध स्तूप खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सांची येथील बघा प्राचीन बघा बौद्ध स्तूप हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये बघा सर्वोच्च शिखर बघा तर सॅडल यामध्ये बघा सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जकार्ता या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बुलढाणा हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा राज्यसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा राज्यसभेचे बघा एकूण मतदारसंघ बघा 19 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी बघा कोणती खाडी बंगालच्या उपसागराला जाऊन बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गोदावरी बघा ही नदी जाऊन बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, घाटघर हा महाराष्ट्रामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पालघर या जिल्ह्यामध्ये बघा तुंगारेश्वर हे अभयारण्य आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता खालीलपैकी किंवा सर्वात जास्त लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये पहा लोकसंख्येची सर्वात जास्त घनता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा रंधा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातानुकूलित यंत्रामध्ये प्रतिशक म्हणून खालीलपैकी कोणता वातानुकूलित यंत्र म्हणजेच AC मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एखाद्या द्रावणाचा बघा जर pH स्केल 7 असल्यास ते द्रावण खालीलपैकी एखाद्या द्रावणाचा बघा pH जर 7 असेल तर ते द्रावण खालीलपैकी कशा प्रकारचे असते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जर एखाद्या बघा द्रावणाचा जर pH 7 असेल तर ते द्रावण बघा उदासीन या प्रकारचे ते द्रावण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती ही बघा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते? बघा, भाताचं शेत बघा यामधून पहा मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, खानदेशामध्ये बघा भिल्लांचा उठाव झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, होम रूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात प्रथम सुरू झाली होती? बघा, होम रूल चळवळ बघा सर्वात प्रथम बघा आयर्लंड या देशामध्ये पहा होम रूल चळवळ सर्वात पहिल्यांदा सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, बीड या जिल्ह्यामध्ये पहा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी मूकनायक बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी बघा मूकनायक या ठिकाणी वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे या ठिकाणी इसवी सन खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा मुलींची पहिली शाळा बघा सन 1848 मध्ये पहा बघा मुलींची पहिली शाळा ही काढली होती. प्रश्न क्रमांक 26 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती? तर स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणी ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिस क्लार्क वसतिगृह बघा मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राजर्षी शाहू महाराजांनी पहा मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? बघा, वनांचं बघा सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्र राज्यामध्ये पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, अमोनिया हा वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? बघा, अमोनिया हा वायू बघा हवेच्या बघा हेबर पद्धतीने ते गोळा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं जन्मगाव असलेलं कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं जन्मगाव बघा कडगुण बघा हे सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, खालीलपैकी नदीमधले सर्वात मोठे बेट बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील माजुली बघा हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमध्ये आहे बघा ते नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? बघा, भारताची बघा स्थानिक वेळ पहा ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा बघा 5.5 तासांनी ती पुढे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो?
बघा बिहू हा बघा आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. बघा लक्षद्वीपची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट हे बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जिम कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे जिम कॉर्बेट बघा हे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा पॉइंट बघा हे बघा भारताचे बघा अति दक्षिणेकडचं पॉइंट आहे इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे तर ते निकोबार या बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला बघा भारताचा सर्वाधिक जो काही भूभाग आहे तो खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे. बघा प्राचीन पठारे यांनी बघा सर्वाधिक हा भूभाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे. बघा कन्याकुमारी बघा भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे. बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजे बघा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहिरी हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये टिहिरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा टिहिरी बघा हे भगीरथीवरचं बघा उत्तराखंड या राज्यामध्ये या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक बघा कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील कलिंग प्रदेश पहा ओडिशा या राज्याचे या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 13 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोवा राज्यामध्ये पहा कार्निवल हा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. बघा राजस्थान या राज्यामध्ये बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. बघा राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. बघा चित्रकलेसाठी ते प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. बघा कैलास सरोवर बघा कैलास मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 19 पहा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. बघा हिमालय हा पर्वत बघा वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं 100% साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा भारतामध्ये बघा 100% बघा साक्षरता असलेलं राज्य म्हणजे केरळ हे राज्य बघा 100% साक्षरता असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे. बघा या ठिकाणी नौदलावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात. नैऋत्य मोसमी वारे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पहा नैऋत्य मोसमी वारे वाहतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र सीमा ही लाभली. बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र सीमा ही लाभलेली आहे. बघा गुजरात या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र सीमा ही लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी. बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर पहा यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. शिवसमुद्रम बघा शिवसमुद्रम हा बघा कावेरी नदीवरचा प्रकल्प आहे
जो की कर्नाटक या राज्यामधला प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन भारतामध्ये बघा सर्वात जास्त रबराचं उत्पादन बघा बघा या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक रबराचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही. तर आसाम या राज्याला बघा समुद्र किनारा नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अल्मोडा. बघा अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, ड्युरँड सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा ड्युरँड सीमारेषा. बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशामध्ये बघा ड्युरँड ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता एक देश आहे जो देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असेल आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.